पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतल्याचं कळतंय। पुणे पोलीस आयुक्तालयातून पोलीस तेजवानीला घेऊन कोरेगाव पार्क मधील तिच्या घरी पोहोचलेत। तिथं सुमारे 1.5 तास पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतलेली आहे। शीतल तेजवानीला काल कोर्टानं 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आज शीतल तेजवानीच्या घराची झाडझडती घेण्यात आली। तिला अटक केल्यानंतर काल कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज तिला तिच्या घरी नेऊन पूर्ण तपासणी करण्यात आलेली आहे। जवळपास 11 तारखेपर्यंत तिला कोठडी दिल्यानंतर आज तिच्या घराची झाडझडती घेण्यात आलेली। झी 24 तासनंच हा जमीन गैरव्यवहाराचा प्रकार समोर आणलेला होता आणि त्यानंतर आज ही कारवाई आपण जर पाहिलं तर करण्यात आली आहे। पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आज पोलिसांनी तिच्या घरची झाडझडती घेतलेली। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। साधारणपणे गेल्या 1-1.5 तासापासून हाऊसर चालू होतं। शीतल तेजवानीच्या घरी हाऊसर चाललेलं होतं। याबाबत अधिकृत तपशील हा ईओडब्ल्यूचे अधिकारी तर झी 24 तासनं उघड केलेल्या कोरेगाव पार्क इथल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या शीतल तेजवानीच्या माहेरी पोलिसांनी तब्बल 3 तास कसून चौकशी केली आहे। शीतल तेजवानीच्या कुटुंबियांकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, मात्र याच चौकशी दरम्यान पोलिसांना विशेष असं हाती काहीच लागलेलं नाहीये। शीतलचं माहेर हे पिंपरीमध्ये असलं तरी ती गेली कित्येक वर्ष पुण्यात राहते। शीतलच्या माहेरच्या कुटुंबियांकडून पोलिसांना काहीही माहिती मिळाली नसल्याचंही स्पष्ट झालंय। त्यामुळे आता पोलीस पुढे काय पावलं उचलतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।